नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। श्री माझ्याकडे बघती बघा कशी। श्रीनं रडून रडून दादूला फायनली घेतलेलंच आहे, तेव्हाच घर सोडलेलं आहे। 3:30 वाजलेले आहेत। तर आम्ही चाललेलो आहे कराडवाडीला, कराडवाडी तालुका खंडाळा। चुलत बहिणीची यात्रा आहे, तिकडे आम्हाला आमंत्रण आलेलं आहे, फोन आले होते 2, त्यामुळे आता आम्ही चाललेलो आहे। ह्यांनी अर्ध काम केलेलं आणि अर्ध घेऊन चाललेले आहेत। वर्क फ्रॉम होमचा फायदा। आणि हिला यायचं नव्हतं, अभ्यास होता तिला, ती नको नको म्हणत होती, पण श्रीनं रडून रडून गोंधळ घातला आणि शेवटी दादाला घेतलंच आणि आता आम्ही चाललेलो आहे। प्रिशा कुठे चालला? पिऊ दीदीकडे। पिऊ दीदीकडे जाऊन काय करणार बाबू? दादू मी बोलती ना ग। प्रिशा पिऊ दीदीकडे जाऊन काय करणार? खेळणार? मटण खाणार का? नाही खाणार? हे बघा वजा मंडळ चाललेलं आहे आमच्या बरोबर मटण खायला। श्रीने हे बघा सगमेगिरी माणूस तोंड बारीक करून चाललाय, जबरदस्तीने घेऊन चालली म्हणून। काम होतं त्यांना, मी त्यांना सकाळपासून नकोच म्हणत होते, फायनली मी दुपारपर्यंत त्यांना तयार करून घेऊन चालली। हायवे म्हणलं की ह्याची मज्जा, आणि हे भले मोठे स्पीड ब्रेकर। मीटिंगचा सेटअप चाललेला होता बघू शकता। आणि श्रीचं हे चाललंय उपसायचं बसून बसून। लेफ्ट वर जायचं ना, इकडे वर जायचं, परत आलं की कमात भरायचं डायरेक्ट। सरळच रोड आहे ना, हा सरळ, आणि परत इकडे वळायचं डाव्या साईडला। हा लावा आता ह्याला।